ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13 ओव्या 276 ते 300 श्लोक 0. तरी चंद्रबिंबो निधारा निगता नवती गोचरा परी एकसरे चकोरा निगती दोंदे तैसे प्राणियासी होये जरी तू कही वासु पाहे तया अवलोकनाची सोय कुर्मीही नेणे किंबहुना ऐसी दिठी जयाची भूताशी करही देखसी तैसेची ते तरी होवनिया कृतार्थ राहिले सिद्धांचे मनोरथ तैसे जयांचे हात निर्व्यापार अक्षमे आणि संन्यासिले की निरंधन आणि विझाले मुकेने घेतले मौन जैसे तया परी काही दया करा करणे नाही जे अकर्तयाच्या ठाई बैसो येती असुडैल वारा नखला गेला अंबरा या बुद्धी करा चळो नेदे तेथ अंगावरली उडवावी काडोळात रिगते झाडावी पशु पक्षा दावावी त्रासुमुद्रा या केवतिया गोठी नावडे दंडुकाठी मग शस्त्राचे किरीटी बोलणे के लीला कमळे खेळणे का पुष्पमाळा झेलणे न करी म्हणे गोफणी ऐसे ऐसे होईल हलवतील रोमावळी या लागी अंग न लगे कुरवाळी नखाची गुंडाळी बोटावरी तव करणे याचाची या भाव परी ऐसाही पडे प्रस्तावो तरी हाता हाची सरावो जे जोड जिती काना कारा उचलिजे हातू पडलिया देईजे ना तरी आरता ते स्वर्शीचे हळूमाळू हेही उपरोधे करणे तरी आर्तभ्य हरणे नेनती चंद्र किरणे जिव्हाळा तो पावोनी तो स्पर्शू मलया निळू खरफुसू तेने माने पशु कुरवाळणे जे सदारिते मोकळे लैशी चंदनांगे निसळे न फळताही निर्फळे होतीची ना आता असो हे वाग्जाळ जाणे ते करतळ सज्जनांचे शिळ स्वभाव जैसे
आता म्हणतयाचे सांगो म्हणो जरी साचे तरी सांगतले कोणाचे विलास हे काही शाखा नव्हे तरू जळविन असे सागरू तेज आणि तेजाकारू आन काही अवयव आणि शरीर हे वेगळाले किरसू आणि निर सिनानी आथी म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य स्वभाव ते मनची गा सावयव ऐसे जाणे जे बीज भुई खोविले तेची वरी रुख जाहले तैसे इंद्रियात द्वारी फाकले अंतरचिकी पैमानसीची जरी अहिंसेची अवसरी तरी कैची बाहेरी ओसंडेल आवडे ते वृत्ती किरीटी आदी मनवनीची उठी मग ते वाचे दिठी खरासी ये वाचोनी मनीची नाही ती वाचेसी उमटेल काही बेवाचुनी भुई अंकुर असे. रामकृष्ण हरी.